नारायण नारायण त्रिशूलधारी कैलासावरी त्रिशूलधारी कैलासावरी चंद्र शोभतो जठेवरी शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी ओ शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी त्रिशूलधारी कैलासवारी त्रिशूलधारी कैलासवारी चंद्र शोभतो जठेवरी शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी ओ शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी त्रिशूलधारी कैलासावरी त्रिशूलधारी कैलासावरी शोभतो जठेवरी चंद्र शोभतो जठेवरी हो भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी नारायण नारायण हे भोलेनाथा या पुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. शुभ आशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारद, सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? भोलेनाथा तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. देवा, या सृष्टीवर फार मोठं संकट ओढवलं आहे. ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो इंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज इंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. नारद, या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. होय भोलेनाथा, तुम्ही जसा मणी आणि मनाच्या वधासाठी मार्तंड अगदी त्याचप्रमाणे त्या इंद्रासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा. नारायण नारायण. नारद, प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हा अटल आहे. आत्मा हा सर्वदा अमर आहे, त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यूही नाही. नारद, आपले भ्रमंतीचे कार्य असेच सुरू ठेवावे. यावे आपण. नारायण नारायण. आपण प्रस्थान करावे. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान
देवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान नारायण नारायण कैलास पर्वत 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 शंभू महादेवांचा कैलास पर्वत 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 या सिंधुरासुराची स्वारी 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 कैलास कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत हे त्रिनेत्रधारी हरिहरेश्वरा अर्धनारी नटेश्वरा हे सांब सदाशिव शंभू महादेवा या सिंधुरासुराचा आपणास प्रणाम. दैत्यराज, प्रथम तुझे या कैलास पर्वतावर स्वागत आहे. भोलेनाथ, आपला परमभक्त सिंधुरासूर आपणा समोर आज एक विनंती घेऊन आला आहे. आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. महादेव, आपला हा वैभवशाली कैलास पर्वत, ज्या कैलास पर्वताची विश्वामध्ये गणना केली जाते, असा हा आपला वैभवशाली कैलास पर्वत माझा भावा, आपण या विश्वाच्या कल्याणासाठी आपले स्थान मंदार पर्वतावर असावे, एवढीच या पामराची इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यातील मात्र शंका नाही. बलाढ्य तर हा सिंधुरासूर आहेच. स्वपराक्रम स्वबळावर ब्रह्मदेवांची कठोर तपस्या या नरदेहानं केली आणि त्याच स्वप्राप्तीच्या बळावर अमरावतीसह वैकुंठावर दानवरूपी ध्वज फडकवला. ध्यानी मणी स्वप्नी एकच या ब्रह्मांडावर दैत्यराज सिंधुरासुराचे अधिपत्य व्हावे आणि राहिला तो फक्त आपला कैलास. महादेव, पुन्हा एकदा विचार करा. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. दैत्य कुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विश्वविधाता भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे. महादेव, सिंधुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. महादेव, विनंती करून झाली. आता चेतावणी देतो, सिंधुरासुराचा प्रत्यय घेऊ नका, नाहीतर या रणकंदात तुमचा अंत सिंधुरासुर करेल. या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नकोस. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी चलाता सर्पण भस्मसात होतो त्याप्रमाणे तुझा माझा अंत ध्यानी असू दे. या नरदेहास मृत्यू, अंत, समाप्ती हे शब्द देखील स्पर्श करू शकत नाहीत. महादेव, दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज या सिंधुरासुराच्या हाती. दैत्यराज, हा भोलेनाथ विश्वविधाता आहे. विश्वविधाता तुझ्यासारखे कित्येक दैत्य कैलास पर्वतावर येऊन गेले.
महादेव आज हाच दैत्य तुमच्या छाताडावर थैमान करेल. दैत्यराज, अधर्म आणि अधर्माचा लढा संग्राम आहे. पाहूया जय पराजय कोणाचा होतो ते. होणाऱ्या संग्रामामध्ये विजय या सिंधुरासुराचा होणार आणि पराभवाला मात्र तुम्ही सामोरे जाणार. महादेव, दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे, नासुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय आणि हेच माझे कर्तव्य. याच कर्तव्यास महादेव तुझ्या याच कर्तव्यास ग्रहण लावण्याचा सिंधुरासुर समर्थ आहे. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य हे विश्वनाथामध्ये आहे. तुझा मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. दैत्यराज, तो काळ कोणाचा समीप आला महादेव हा येणारा काळ ठरवेल, तुम्ही नव्हे. दैत्यराज, अखंड पृथ्वी पाताळ संपूर्ण ब्रह्मांड हे भोलेच्या तृतीय नेत्रामध्ये आहे. जर त्या तृतीय नेत्र उघडलं आकाशीचा चंद्र भूलोकी आला. सूर्य किरणांनी अंधार पसरला. अग्नीने जलधारांमध्ये स्नान केलं. अमृतास संध्याची गाणी आली. वायू अचल झाला. दैत्यराज सिंधुरासुर स्वसामर्थ्यावर तपोबलाच्या बाहुबळावर सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट ब्रह्मांडातील समस्त देव हो ज्या धर्माच्या वाटेवर तुम्ही चालत आहात, ज्या धर्माच्या नावानं उदो करत आहात, त्याच तुमच्या धर्माच्या कुंपणावर अधर्माचा नागर फिरवेल. देवगण तुमचा धर्म मी बाधित करेल
आणि एकदा का तुमचा धर्म बाधित झाला देवगण एकदा का तुमचा धर्म बाधित झाला की या धर्माचा जय जयकार या धर्माचा जय जयकार देव हो, असं झालंय तरी काय? असं कोणतं संकट आलं आहे जेणेकरून तुम्ही विवंचनेमध्ये पडला आहात? ब्रह्मपिता भोलेनाथ श्रीहरी या सिंदुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. समस्त देवो, या सिंदुरासुरापासून या सृष्टीचं रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल. समस्त देवगण हो, दैत्य बलाढ्य आहेत, परंतु समस्त देवगणांनी केलेले प्रयत्न असफल ठरले. देवगण हो, काहीतरी योजना करावी लागेल. होय देव हो, या ब्रह्मांडाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग हा काढावाच लागणार. नारायण तेच काहीतरी मार्ग काढतील. हो, कदाचित नारायण नारायण देव हो, काही तुमची अवस्था. नारायण नारायण. देवर्षी अगदी योग्य वेळी आला आहात. या सिंदुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच सुचवा. समस्त